आदरणीय दादा पत्रास, कारण की आज तुम्हाला जाऊन 4 महिने पूर्ण झाले. या काळात खूप गोष्टी बदलल्या, पण मन अजूनही हे मान्य करायला तयार नाही की तुम्ही आता आमच्यात नाही आहात. दिवस पुढे सरकतायत, काळ निघून चाललाय, पण मंत्रालयातील त्या पायऱ्या, बारामतीचे ते रस्ते, याच सोबत महाराष्ट्रातील प्रत्येक कानाकोपरा आणि आम्हा सर्वांचं मन आजही तुमची वाट पाहत आहे. प्रत्येक सकाळी अजूनही असंच वाटतं की आता दादा येतील, एखादा फोन येईल किंवा हक्काने पाठीवर हात ठेवून इकडं काम करत राहा असं वाटतं. पण मग वास्तव समोर उभं राहतं आणि मन पुन्हा एकदा आतून तुटून जातं. दादा, नगर परिषद, महानगरपालिका आणि झेडपी इलेक्शनच्या काळात आपण पुन्हा एकदा सोबत आलो. तुम्ही मला निवडणुकीच्या या प्रक्रियेत मोठ्या मनाने सामावून घेतले. त्यात आपल्यातील आधीच्या वैचारिक मतभेदांची कोणतीही भिंत ठेवली नाही. राजकारण राजकारणाच्या जागी होतं, पण आपल्यात एक रक्ताचं, आदराचं आणि हक्काचं नातं शेवटपर्यंत होतं. दादा, तुम्ही कुटुंबातले मोठे होतात. राजकारणातला तुमचा धाक, तुमची शिस्त संपूर्ण महाराष्ट्राने पाहिली. पण त्या कडक स्वभावाच्या मागे एक काळजी करणारं, कुटुंबाला जपणारं अजितदादा नावाचं हळवं मन होतं. हे फक्त आम्हालाच ठाऊक होतं. आदरणीय पवार साहेबांनंतर फक्त तुमच्याकडे बघूनच आम्ही राजकारणाचे पहिले धडे गिरवले. तुमचा तो आवाज, तुमची कामाची पद्धत, सकाळी 6 वाजल्यापासून सुरू होणारा तुमचा दिनक्रम, हे सगळं आमच्यासाठी एका विद्यापीठासारखं होतं. आज तुमच्या नसण्याने फक्त पवार कुटुंबच नाही, तर तुमच्यावर प्रेम करणारा राज्यातील प्रत्येक माणूस मनातून पोरका झाला आहे. दादा, तुम्ही प्रेमाने कार्यकर्त्यांना दिलेला ओरडा, अधिकाऱ्यांना दिलेले कडक आदेश आणि जनतेच्या कामासाठी असणारी तुमची अहोरात्र तळमळ आता या महाराष्ट्रात पुन्हा कधीच अनुभवता येणार नाही. या विचाराने आजही ऊर भरून येतो. दादा, मला आजही तुमचा एक एक शब्द, ती जुनी वाक्य जशीच्या तशी आठवत. नंतर ती म्हणला, दादा मला हडपसरला उभं राहायचं. अरे म्हणलं, एकाच जिल्ह्यामध्ये आपण सगळी लोक म्हणतील पवाराशिवाय यातला कोणी दिसत नाही का? तू असं कर, तिकडं कर्जत जामखेड एक दुष्काळी भाग आहे, तिथं तू उभं राहा, तिथं काम कर. तिथं माझंही काम थोडं बहुत आहे. गावकीकडे लक्ष आहे, भावकीकडे पण लक्ष द्या. भावकीकडे लक्ष दिलं म्हणूनच तू आमदार झाला. तुम्ही एकदा मला म्हणाल होता, एक रोहित, नीट सांभाळून काम कर. हे राजकारण लय वंगाळ असतं. इथे कोण कधी कसं बदलेल सांगता येत नाही. राजकारण लय वंगाळ आहे, आता काय सांगायचं. पण आता काय, तुम्ही धंदा पाणी करा, मस्तपैकी राहा, मुलाबाळांना चांगलं शिकवा, निर्व्यसनी राहा. दादा, तुम्ही जेव्हा हे बोललात तेव्हा मला त्याचा अर्थ इतका खोलवर समजला नव्हता. मला वाटायचं आपण प्रामाणिकपणे काम केलं की सगळं नीट होतं. पण आज तुम्ही गेल्यानंतर, गेल्या 4 महिन्यानंतर महाराष्ट्राच्या राजकारणात जे काही घाणेरडे प्रकार सुरू आहेत, जे काही मी उघड्या डोळ्यांनी बघतोय, जे काही सोचतोय, ते बघून खरंच तुमचे ते शब्द दररोज आठवतात. मनात येतं, दादा तुम्ही किती खरे होता. हे राजकारण खरंच खूप वंगाळ आहे. पण दादा, आज सर्वात जास्त दुःख या गोष्टीचं होतं की तुमचे शब्द आठवत असताना, परिस्थितीशी लढत असताना, फक्त यावेळेस तुम्ही माझ्यासोबत नाहीत. दादा, लोकांनी तुम्हाला नेहमी विधिमंडळ गाजवणारे, विरोधकांना अंगावर घेणारे आणि प्रशासनावर वचक ठेवणारे एक कडक नेते म्हणूनच पाहिले. या महाराष्ट्राने विधिमंडळात माझ्या केसांवरून मिश्किलपणे थट्टा करणारे अजितदादा पाहिले. मला पाया पडायला लावून हक्काने अधिकार दाखवणारे काका पाहिले. जाहीर सभेत माझी नक्कल करणारे अजितदादा पाहिले. पण या सगळ्या सोबतच जेव्हा एका पत्रकाराने मी कर्जत जामखेडमधून पडल्याची खोटी बातमी तुम्हाला सांगितली, तेव्हा याच पुतण्यासाठी अचानक व्याकुळ झालेले आणि काळजीत पडलेले दादाही मी पाहिले. माझ्या खाजगी आयुष्यात अडचणीच्या काळात माझ्या वडिलांसारखे समजावून सांगणारं तुमचं रूप फार कधी महाराष्ट्राच्या समोर आलंच नाही. कारण फक्त राजकारणासाठी आणि प्रसिद्धीसाठी आपल्यातील हे कौटुंबिक जिव्हाळ्याचे क्षण मेऱ्यासमोर आणणं आपल्या दोघांनाही कधी फारसं आवडलं नाही. पण आज जेव्हा काही लोक तुमच्या आणि माझ्यात किती वितुष्ट होतं हे दाखवण्याचा खोटा प्रयत्न करून राजकारण करण्याचा प्रयत्न करतात, तेव्हा जगाला हे ओरडून सांगावंसं वाटतं की आपलं नातं इतकं मजबूत होतं की ते तोडण्याची ताकद या महाराष्ट्रातील कोणत्याही राजकीय शक्तीत नव्हती. ज्यांना फक्त सत्तेची आणि स्वार्थाची भाषा समजते त्यांना काय ठाऊक दादा. पण पडद्यामागे जेव्हा कधी मी अडचणीत असायचो तेव्हा सर्वात पहिला फोन आणि हक्काचा धीर तुमचाच असायचा. तुम्ही कधीही राजकारण घराच्या उंबरठ्याच्या आत येऊ दिले नाही. आपण एकमेकांसमोर उभे ठाकलो तरी त्यामागे विचारांची लढाई होती, मनाची कटुता कधीच नव्हती. जेव्हा अख्खा महाराष्ट्र आपल्यातल्या वादाच्या बातम्या चघळत होता तेव्हाही कौटुंबिक कार्यक्रमात एकत्र आल्यावर
माझी पाठ थोपटून, रोहित नीट काम करतोयस, लक्ष असू दे स्वतःकडे, असं हळूच सांगणारे अजितदादा फक्त मला ठाऊक होते. फणसासारखा बाहेरून कडक स्वभाव असलेल्या अजितदादांचे आपल्या पुतण्यासाठी असणारे मनातले हे हळवेपण आणि हा अतूट विश्वास कधीच लोकांसमोर आला नाही. अजितदादा, तुम्ही गेल्यानंतर अनेकांनी आपले रंग बदलले. जे कालपर्यंत तुमच्या नावाचा जय जयकार करत होते, तुमच्या ताकदीवर जगत होते, ते आज अचानक सोयीस्करपणे शांत झाले. काही जण तर तुमच्या नावाचा वापर स्वतःच्या स्वार्थासाठी करायला लागलेत. पण तुम्हाला माझा शब्द आहे की जोपर्यंत तुमच्या अपघाताचा निष्पक्ष तपास होणार नाही आणि यातील जबाबदार लोकांना शिक्षा होणार नाही, तोपर्यंत तुमचा हा पठ्ठ्या शांत बसणार नाही. आज बरीच लोक याला केवळ राजकारण म्हणून हिणवतात, बोलणारे बोलतात. मला त्याची फिकीर नाही, कारण त्या लोकांना फक्त सत्तेचे राजकारण दिसतं हे मला ठाऊक आहे. पण मला माझ्या कुटुंबावर झालेला हा अन्याय दिसतोय. आज तुमच्या नावाने जे राजकारण करू पाहतायत त्यांना मला सांगायचं आहे की मी कधीही रक्ताच्या नात्यावर राजकारण करत नाही. माझी ही लढाई व्यक्तिगत स्वार्थासाठी नसून हा एका पुतण्याचा आपल्या काकासाठी चाललेला न्यायाचा लढा आहे. लोकांचे काम प्रामाणिकपणे करणं आणि सत्यासाठी लढणं हीच तुमची शिकवण होती. त्यामुळे आज कोण काय टीका करतंय याने मला काडीचाही फरक पडत नाही. पण माझा शब्द आहे दादा तुम्हाला, ज्यांनी तुमच्या जाण्यानंतर सोयीस्कर भूमिका बदलल्या आणि जे लोक तुमच्या अपघाताशी संबंधित आहेत त्या प्रत्येकाला जनतेच्या न्यायालयात उभे केल्याशिवाय मी थांबणार नाही. जोपर्यंत या अपघातामागचं सत्य पूर्णपणे बाहेर येत नाही आणि तुम्हाला खऱ्या अर्थाने न्याय मिळत नाही, तोपर्यंत तुमचा हा पठ्ठ्या शांत बसणार नाही. आणि हाच माझा तुम्हाला अंतिम शब्द आहे.